नमस्कार. सतर्क महाराष्ट्रामध्ये आपले स्वागत. मी रेखा भेगडे. तळेगाव दाभाडे प्रेस फाउंडेशनच्या अध्यक्षपदी विलास भेगडे, सचिवपदी डॉक्टर संदीप गाडेकर यांची सर्वानुमते निवड. तळेगाव दाभाडे प्रेस फाउंडेशनची सर्वसाधारण सभा रविवार दिनांक 21 सप्टेंबर रोजी उत्साहपूर्ण वातावरणात झाली. सभेचे पीठासन अध्यक्ष म्हणून ज्येष्ठ पत्रकार योगेश्वर माडगुळकर होते. यावेळी तळेगाव दाभाडे प्रेस फाउंडेशनच्या अध्यक्षपदी दैनिक लोकमतचे ज्येष्ठ पत्रकार विलास भेगडे व सचिवपदी महा ऑनलाईन न्यूजचे संपादक डॉक्टर संदीप गाडेकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी प्रेस फाउंडेशनचे सल्लागार विवेक इनामदार, मंगेश फल्ले, संस्थापक अध्यक्ष अमीन खान, कार्याध्यक्ष जगन्नाथ उर्फ काकासाहेब काळे, उपाध्यक्ष रमेश जाधव गुरुजी, खजिनदार अंकुश दाभाडे, पत्रकार परिषद प्रमुख रेखा भेगडे, ज्येष्ठ सदस्य राधाकृष्ण येणारे, संतोष थिटे, सुरेश शिंदे, चित्रसेन जाधव, अमित भागीवंत, मयूर सातपुते, सृजल शिंदे आदी यावेळी उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करताना विवेक इनामदार म्हणाले, पत्रकारितेमध्ये आमूलाग्र बदल होत आहेत. AI तंत्रज्ञान आल्यामुळे डिजिटल पत्रकारितेमधील आव्हाने वाढली आहेत. राज्य पत्रकार संघाच्या पत्रकारांसाठी असलेल्या प्रकल्प उपक्रमांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्य सरकार यांनी देखील खंबीर साथ देण्याचा शब्द दिला आहे. संवादातून पत्रकारांनी जागल्याची भूमिका निभवावी. योगेश्वर माडगुळकर म्हणाले, पत्रकारांनी सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम प्राधान्याने करावे. सर्वसामान्य नागरिक व प्रशासन यांना जोडणारा पत्रकार हा दुवा आहे. पत्रकारांनी निर्भीडपणे काम करावे. अमीन खान म्हणाले, पत्रकारिता हा आपला धर्म असून तळागाळातील नागरिकांच्या समस्यांना वाचा फोडण्याचे काम प्राधान्याने करावे. निर्भीडपणे काम करताना कोणाच्याही दबावाला बळी पडू नये. यावेळी नवनिर्वाचित अध्यक्ष विलास भेगडे व सचिव संदीप गाडेकर यांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले. स्वागत व सूत्रसंचालन जगन्नाथ काळे यांनी केले तर रेखा भेगडे यांनी आभार मानले. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क महाराष्ट्र या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे. आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा. धन्यवाद.